कृष्ण हरी मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर फ्यू आवर्स आणि आज आहे लक्ष्मीपूजन. तर मी डायरेक्ट तुम्हाला संध्याकाळीच भेटले. त्यानंतर तर म्हटलं पहिला चहा करून घ्यावा, कारण ना पुरणपोळी करायच्या नादात ना सकाळी आम्ही काही स्वयंपाकच नव्हता केला, म्हणजे असंच नाश्ता. तर त्यानंतर मग आता संध्याकाळी 4 वाजल्यापासूनच आम्ही सुरुवात केली ती. खरं तर मला पण ना बाहेर रील वगैरे शूट करायची होती, म्हणून मी लवकरच म्हटलं आईला की कर बाई काय करायचं आहे ते, मी काय थोडंच मदत करू लागणार आहे. म्हटलं पहिला चहाने सुरुवात करा. मग मस्तपैकी चहा केला. मग तोपर्यंत मी वाटण वाटत होते. म्हटलं वाटण वाटून द्यावं, ती पाट्यावर कटपर्यंत वाटत बसणार ना, पुरण वगैरे पण पाट्यावरच वाटायला होते. तर तसंच म्हटलं चला मीच म्हणजे वाटून देते मिक्सरवर. म्हणून मग मी इथं मिक्सरवर वाटण वाटत होते. अर्ध झाले, अर्ध राहिले आणि पुरण अजून आमचं शिजतंय. तर माझी आई जाऊन बसली होती पुढं, म्हणून म्हटलं चला नंतरच टाकेल आमटी बिमटीत, चला आपलं पहिला मेकअप करून बाहेर रील वगैरे काढूया. पण त्यासाठी रांगोळी तर मी आधी काढून ठेवली होती, म्हणजे उजेड असतानाच. मग दिवे वगैरे नव्हते लावले, अंधारातच दिवे वगैरे जरा बरं वाटतं नाही का, आणि तसंही अंधार पडल्यावरच लावायचे असतात. म्हणून म्हटलं चला आता लावूया, बऱ्यापैकी अंधार पडलाय. तर मग आता इथं बघा मी दिवे वगैरे लावते. दिवा लावताच मध्येच लाईट गेली होती. तर मग मस्तपैकी दिवा वगैरे लावलेला आहे. तुम्हाला आता म्हणजे रांगोळी जवळून दाखवते. खूप सोपी आणि सिंपल रांगोळी काढली होती मी, कधीतरी व्हिडिओ वगैरे त्याचा बनवीन. तर त्यानंतर ना म्हटलं चला आता राहिलेला स्वयंपाक करूया. म्हणजे स्वयंपाक तर काय माझ्याकडे नाही, फक्त मी आमटी टाकणार होते. तर आई पोळ्या करणार आहे, तर ती करते इथं पोळ्या बघा, आणि मी इथं आमटी टाकते. त्यानंतर मग म्हणलं आता आई पहिलं निवत करणार आहे ना, तर मग म्हणलं आमटी टाकल्यावर पहिलं म्हणलं रांगोळी वगैरे काढावी देवा पुढं, मग ती लक्ष्मीपूजन वगैरे करेल तिच्या हाताने. मी बाहेर येऊन माझ्या गाडीची पूजा केली. म्हणजे खरं तर ती आईच करणार होती, पण मी आपलं व्हिडिओसाठी थोडीशी केली. मला काय माहीत पण नाही कशी करतात पूजा वगैरे. त्यानंतर मग आम्ही इथं फटाके वाजवले, आणि माझ्याकडनं बघा इथं आग लागली. मी फक्त असं टाकून दिलता कागद, पण तिथं नेमकं प्लॅस्टिकचं त्यात डेरा बांधलेला होता, म्हणून त्याला लागली आग. आणि माझ्या भावाने कॅमेरा तिकडं फिरवायचे सुद्धा कष्ट घेतले नाही, तसं धरलाय माझ्याकडे, तसंच धरून ठेवला. ये तो शुरू होते खत्म हो गए. आता ना आमची ना गिरण चालू होती, त्यामुळे तुम्हाला आवाज आला असा खटखट सारखा आवाज येते. त्यामुळे मी ना म्हणजे ओरिजिनल आवाज नाही टाकत आहे, म्हणूनच मी व्हॉइस ओव्हर पण करते. बाकीच्यात पण आहे ना, म्हणजे नॉर्मली नाही घेत आहे जास्त आवाज. बाकीचे पण काही ना काही बोलतच रे खवळत पण असतात, त्यामुळे मग मला व्हॉइस ओव्हरच करावा लागतो. तर तिथं गिरण पण चालू होती, त्यामुळे मग आमच्या दोघांचा पण आवाज मला नाही घेता आला. तर तिथं मी पाऊस पेटवते एक. त्याच्या आधी पण आम्ही भरपूर फटाके वाजवले, पण आज म्हणलं एक पाऊस वाजवावा, म्हणजे जरा चांगला व्हिडिओ वगैरे येईन त्यासाठी. खूपच आवाज येतोय गिरणीचा असा खटखट. त्यामुळं ना असं म्हणजे ओरिजिनल व्हॉइस नाही घेता येत, म्हणजे चांगलं नाही वाटत ते, म्हणून मी परत व्हॉइस ओव्हर करते. किंवा इथून पुढच्याला व्हॉइस ओव्हर नाही पण करणार आहे, डायरेक्ट म्युझिकच लावेल, कारण चांगला आवाजच येत नाही. आम्ही काय बोलतो ते ऐकायलाच येत नाही.
असंही गेलं. फटाके वगैरे वाजून झाल्यानंतर मग फायनली आई आली बाहेर पूजा करायला. मग आपल्या व्हीलचेअरची पण पूजा करावी म्हणून तिला पण मी थोडी रांगेत लावत होते. तर पहिले तिने मोठ्या गाड्याची पूजा केली, मग तिने तिच्या स्कूटीची पूजा केली आणि फायनली मग माझ्या गाडीची. तर आता पूजा वगैरे झाली आहे. तर ह्या बघा मस्तपैकी मऊ लुसलुशीत अशा पुरणपोळ्या आईने केलेल्या आणि ही मी आमटी केलेली. तर माझ्या घरात ना मीच केलेली आमटी आवडती, काय माहिती का मी काय वेगळी करते, मलाच करायला लावतात. तर आता चला मस्तपैकी खाऊन घेऊया. अशी मस्त गरम गरम एक पोळी घ्यायची, त्यावर भरपूर असं तूप टाकायचं, ते पण घरी बनवलेलं तूप आहे आमचं. मग टाकायचं थोडंसं गुळवणी म्हणजे गुळाचं पाणी, सगळ्यांना माहीत असेलच ऑब्व्हियसली. त्यानंतर टाकायचं असं गरमागरम दूध आणि मग असं मस्त हाताने मिक्स करायचं. म्हणजे असं चमचा बिमच्याने काय भारी लागत नाही बरं का, हातानेच खायचं आणि मग खाऊन घ्यायचं. तर मला पोळी आणि काय म्हणतात आमटी भात असं एकत्र खायला नाही आवडत. पहिली मी पोळी खाऊन घेते नंतर आमटी भात खाते. तोंड वगैरे धुवून आले, जेवण बिवून झालं. आता म्हटलं थोडीशी स्किन केअर करावं आणि गोळी खावा, कारण दिवाळीच्या ह्याच्यात ना 2 दिवस झाले मी गोळ्याच नाही खाल्ल्या. रामकृष्ण हरी. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. आणि तोपर्यंत काय बाय बाय, टाटा, हॅपी दिवाळी परत एकदा, बाय.